नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे। पर्यावरणाशी संबंधित लेखन करणारे साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे। त्यांनी पर्यावरण विषयक 20हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत। विशेष म्हणजे त्यांनी प्राणी पक्ष्यांची डिक्शनरी लिहिली आहे। मारुती चितमपल्ली यांना अरण्य ऋषी म्हणून देखील ओळखलं जातं। त्यांचा जन्म सोलापुरात 5 नोव्हेंबर 1932 साली झाला। सोलापुरातील TM पोरे स्कूल आणि नॉर्थ कोट टेक्निकल हायस्कूलमधून झालं। सोलापूर शहरातील दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुढील व्यावसायिक शिक्षण चितमपल्ली यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज कोइंबतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश, डेहराडून येथील वने आणि वन्यजीव विषयक संस्थांमधून घेतलं। नांदेड येथील संस्कृत पाठशाळेत तसेच पुणे पनवेल येथील संस्कृत पंडितांकडे संस्कृत भाषेचं आणि साहित्याचं अध्ययन केलं। जर्मन आणि रशियन भाषांचाही त्यांनी अभ्यास केला। तसेच वनाधिकारी म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा केली। मारुती चितमपल्ली यांनी वने, वन्यप्राणी जीवन आणि वन्यप्राणी व्यवस्थापन या संदर्भात मोठ्या प्रमाणात संशोधन केले आहे। वन्य प्राण्यांबाबत माहिती सांगणारी विपुल ग्रंथसंपदा त्यांनी तयार केली। आज पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। त्यासोबतच त्यांनी वनाधिकारी म्हणूनही काम केलं आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना 1990 साली ते सेवानिवृत्त झाले। कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचे विशेष योगदान आहे। निसर्ग पर्यावरणाशी नाळ जोडलेला साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे। पुरस्कार जाहीर झाल्यानं अतीव आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। पुरस्कार जाहीर झाल्याचं समजताच मी निशब्द झालो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत। सर, तुम्हाला केंद्र सरकारनं पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे, किती आनंद वाटतो आता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर? खूप खूप आनंद आहे सर। एवढा आनंद यापूर्वी कधी झाला नव्हता। आनंद आहे। सर, काय काय आठवतंय पुरस्कार मिळाल्यानंतर? काय काय सेवा आपण केली आणि काय काय त्याचे फळ मिळतात असं वाटतं? सर्व जंगलातले दिवस आठवतात। अजूनही मला सर्व एकूण एक आठवत आहे। मी मराठीला नवीन 1,00,000 नवीन शब्द दिलेले आहेत। ते 1,00,000 शब्द मला आठवत आहेत, फक्त मला लिहून काढायचे राहिलेले आहेत। काय काम सुरू आहे सध्या काय करताय? सध्या मी ते कोशाचंच काम करतोय। हे जे मराठीला 1,00,000 नवीन शब्द आहेत, डायरीमधून शोधून काढून एकत्रित हे करून ते प्रसिद्ध करतोय। कारण ते मराठीला अत्यंत नवीन आहेत। यापूर्वी कोणी त्याचा उपयोग नाही केला आणि लोकांना ते माहिती नाही आहे। नवीनच शब्द आहेत। गुरुजी, खरं तर आयुष्याची 65 वर्ष आपण जंगलामध्ये वास्तव्य केलं। प्राण्यांचा आणि एकंदरीत सर्व वन्यजीवांचा अभ्यास आपण केला। काय एकंदरीत या अभ्यासातून आपण मतितार्थ काढताय आणि आज आपल्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय, कशा पद्धतीने आपण आभार? बघा, वन्य प्राण्यांना माणूस ओळखता येतो। माणसाच्या वासावरून त्याचा स्वभाव कसा आहे हे वन्य प्राण्याच्या लक्षात येतं। आणि मी वयाच्या 10व्या वर्षी मांसाहार आणि सर्व सोडून दिलं। तर वाघाला तुम्ही मांस खाताय, लसूण खाताय, कांदा खाताय, हे वाघाच्या लक्षात येतं। म्हणून जे हल्ले होतात ते याच्याकरता हल्ले होतात। तर मी स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन आहे। पण मग आता सरकारने तुम्हाला पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे, कशा पद्धतीनं आणि कशा शब्दात आपण सरकारचे आभार मानाल, काय सांगाल? पद्मश्री पुरस्कार नाही, सरकारचे आभार मी मानतोच। त्यांनी मोठं काम केलं। ते अपेक्षा होती का की आपण जे काम उभं केलं होती, चालू होतं ते सर्व प्रकरण ते द्यायचं वगैरे, गेली अनेक वर्ष चालू होतं। पण ते यंदा मिळालं। ते किती आनंद होतोय?
किती आनंद वाटतोय? आनंद म्हणजे आनंदच आनंद. फोन वगैरे कोणाचा? लोकांचे येत आहेत फोन वगैरे सर्व. राज्यकर्त्यांचे कोणाचे फोन आले? हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे? मंत्र्यांकडून आले कोणाचे फोन? नाही, त्यांच्याकडून नाही आला अजून. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था, तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।